मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण 4 कंपन्या बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे बर्जर पेंट. बऱ्याच दिवसापासून ही कंपनी चाललेली नाही. सध्या 509 वर ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते आणि ही कंपनी सेकंड लार्जेस्ट कंपनी आहे इंडियामध्ये आणि फोर्थ लार्जेस्ट कंपनी आहे आशिया खंडामध्ये आणि 7th लार्जेस्ट डेकोरेटिव्ह पेंटमधली जगामधली ही कंपनी आपल्याला पाहायला मिळते. मार्केट कॅप पाहिलं तर 59,000 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा पी 52 आहे. ROC 23.8, ROE 20.4 व फेस व्हॅल्यू 1 आहे. प्रॉफिट ग्रोथ 26.5ची चांगली पाहायला आपल्याला मिळते. तर प्रमोटर होल्डिंग हे एकदम पूर्ण आहे 75%. EPS सध्या वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. इथून इथपर्यंत वाढले होते पण हे 2-4 वर्ष कंपनी चालली नाही कारण प्रॉफिट वाढत नव्हतं, पण आता वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो मीडियन पी आहे 75.5 त्याच्याही खाली कंपनी आपल्याला इथं ट्रेड करत आहे. म्हणजे मीडियन पीच्या खाली कंपनी आपल्याला भेटत आहे. म्हणजे ही कंपनी आपल्याला अंडर व्हॅल्यूडमध्ये मिळत आहे, म्हणजे स्वस्तात मिळत आहे. प्रॉफिट बघा, सेल्स आणि प्रॉफिट जर पाहिले तर 2,846 करोडचं सेल्स होते 2012ला. ते आता 11,000पर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. नेट प्रॉफिट 180 करोडचं नेट प्रॉफिट आहे. ते 1,133 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आपल्याला पाहायला मिळते. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आहे. पण स्टॉक चाललेला नाही. इथं आपल्याला दिसू शकते स्टॉक चाललेला नाही. तर ही संधी आहे या स्टॉकमध्ये आता गुंतवणूक करायची, कारण काही दिवसातच हा स्टॉक पळू शकतो. रिझर्व पाहिलं तर 4,725 करोडचं रिझर्व आहे, तुम्ही बघू शकता. कर्ज पाहिलं तर 1,154 करोडचं कर्ज कंपनीवर आहे. चार्ट बघितला तर लक्षात येईल की वरून आपल्याला ही कंपनी 30% डिस्काउंट आपल्याला इथं मिळत आहे. आणि सध्या हा जो रेजिस्टन्स होता ह्या रेजिस्टन्सचा सपोर्ट इथं घेत असलेली आपल्याला पाहायला मिळते. 508 वर आहे. दुसरा सपोर्ट तिला 500चा मिळू शकतो. अजूनही वर जास्त नाही. 508 म्हणजे काय, 8 रुपयानं काही फरक पडत नाही लॉंग टर्मसाठी. तर ही कंपनी 30% डिस्काउंटवर आपल्याला मिळत आहे आणि बऱ्याच दिवसापासून ही चाललेली नाही. तुम्ही इथं बघू शकता की 2021 पासून ही कंपनी चालली नाही. म्हणजे जवळपास आता 3 वर्ष होतात ही कंपनी चालत नाही. तर हिची पळण्याची वेळ जवळ आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आता प्रॉफिट वाढत आहेत. तर लवकरच हिच्यामध्ये एक मोठी हालचाल आपल्याला पाहायला मिळू शकते. ती वर जाण्याच्या आधी जर तुमच्याकडे ही कंपनी असेल तर ॲड करू शकता. कोणताही कॉल किंवा टिप्स नाही आहे, एक माहिती ह्याच्यामुळे सांगत आहे की ॲड करू शकता. किंवा नसेल कंपनी तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता. पुढची पेंट आहे. छोटी कंपनी पाहिजे असेल तर बर्जर पेंट नको आहे, मोठी आहे. तर छोटी पाहिजे असेल तर सिरका पेंट बघू शकता. सिरका पेंट ही चांगली कंपनी आहे, 316 वर ट्रेड करत आहे. आणि वूड कोटिंगमध्ये ही कंपनी इथं बघू शकता. वूड कोटिंग आणि डेकोरेटिव्ह पेंटमध्ये ही कंपनी सिरका नावाच्या ब्रँडनं आपला माल विकते. 1,735 करोडचं मार्केट कॅप आहे. तिचं 58,000 करोडचं मार्केट कॅप होतं. हिचं 1,700 करोडचं आहे. त्यामुळे ही खूप छोटी कंपनी आहे. स्टॉकचा पी 35.8 आहे, म्हणजे महाग नाही आहे. ROC 25 आहे. ROE 18.8 आहे. फेस व्हॅल्यू 10 आहे. भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. प्रॉफिट ग्रोथ 13.1ची पाहायला मिळते आणि प्रमोटर होल्डिंग 67.6ची असलेली आपल्याला पाहायला मिळते. EPS बघू शकता चांगले वाढलेले आहेत. आणि मीडियन पी जो आहे त्या मीडियन पीच्या जवळ 41.1चा आहे आणि मीडियन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी चांगली आहे आणि छोटी कंपनी असूनही आपल्याला कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते. सेल्स बघू शकता 2011 पासूनचे सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. 22 करोडचे सेल्स 297 करोडपर्यंत आलेले आहेत. 1 करोडचं प्रॉफिट 48 करोडपर्यंत कंपनी घेऊन आली. म्हणजे 48 पट प्रॉफिट वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे. आणि 5 वर्षाचे CAGR 33%चे मिळालेले आहेत. 3 वर्षाचे 23%चे आणि चालू वर्षीमध्ये फक्त 4% आहे. म्हणजे ह्या वर्षी कंपनी चाललेली नाही. रिझर्व बघू शकता. रिझर्व 231 करोडचं आहे. 231 करोडचं रिझर्व आहे. आणि कर्ज जर पाहिलं तर कर्ज 0 आहे. सुरुवातीला कर्ज होतं 2 करोड, 9 करोड, 12, 11, पण आता ते कंपनीनं कमी केलेलं. ही एक चांगली गोष्ट ह्या कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चार्ट जर पाहिला तर हा जो सपोर्ट होता
तोच सपोर्ट कदाचित ही घेऊ शकते, कारण कंपनी खाली खाली येत आहे, 316वर चालू आहे आणि 300चा सपोर्ट ही कंपनी घेऊ शकते. तर अजूनही काही जास्त वर नाही आहे ह्या कंपनीमध्ये. तुम्ही विचार करू शकता, कंपनी चांगली आहे. वरून जर डिस्काउंट जर पाहिलं तर ह्या कंपनीचं डिस्काउंट 29% डिस्काउंट वरून आपल्याला पाहायला मिळते. हे इथून इथपर्यंत हे 29% डिस्काउंट आहे. म्हणजे कंपनी डिस्काउंटवर मिळत आहे आणि प्रॉफिट ग्रोथही चांगली आहे. सध्या सपोर्टवर आहे असं म्हणायला हरकत नाही. पुढची कंपनी आहे हिंदुस्तान फूड. FMCG क्षेत्रातली ही एक चांगली कंपनी आहे. चांगला पैसा आत्तापर्यंत ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे. 506वर ट्रेड करत आहे आणि मार्केट कॅप जर पाहिलं तर 5,800 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा पी 64.3 आहे, ROC 18.2 आहे, ROE 21 आहे आणि फेस व्हॅल्यू 2ची आहे. म्हणजे भविष्यामध्ये स्टॉकचे 2 तुकडे होऊ शकतात, म्हणजे 2 भाग स्टॉकचे होऊ शकतात. प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली 43%ची प्रॉफिट ग्रोथ, एकदम प्रॉफिट ग्रोथ जबरदस्त असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि प्रमोटर होल्डिंगही 63.8 आहे. EPS चांगले वाढलेले आहेत. दोन्ही कंपनीपेक्षा हिचे EPS जरा चांगले वाढलेले पाहायला मिळते आणि मेडियन पी जो आहे 88चा, त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे. तर ही एक चांगली गोष्ट आहे. कंपनी स्वस्त मिळत आहे, प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे आणि भविष्यामध्ये चांगला पैसाही बनवून देऊ शकते. सेल्स ग्रोथ जर पाहिली तर 2019 पासूनचे सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. 492, 772, 1407, 2040, 2598 आणि आता 2683 हे 3 क्वार्टरचे आहेत. म्हणजे सेल्स हे कंटिन्यू आपल्याला वाढलेले पाहायला मिळत आहेत. नेट प्रॉफिट जर पाहिलं, नेट प्रॉफिट बघू शकता 22 करोड, 37 करोड, 45 करोड, 71 करोड, 90 करोड. म्हणजे प्रॉफिटही कधीही कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ चांगलीच आहे आताच आपण पाहिली आणि स्टॉक प्राईस CAGR 10 वर्षाचा 51% मिळालेला आहे, 5 वर्षाचा 44, 3 वर्षाचा 7 आहे आणि 1 वर्षाचा -12 आहे. म्हणजे ही संधी आहे, या 3 वर्षामध्ये स्टॉक चाललेला नाही, म्हणून स्वस्त आहे, खरेदी करायला हरकत नाही. रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व जे आहे 401 करोडचं आहे आणि कर्ज जर पाहिलं तर कर्ज 580 करोडचं आहे. रिझर्वपेक्षा कर्ज थोडंसं जास्त आहे. हा एक निगेटिव्ह पॉईंट या कंपनीमध्ये पाहायला मिळतो आहे. वरून जर पाहिलं तर या कंपनीचं हिंदुस्तान फूडचं 32% आपल्याला डिस्काउंट मिळत आहे. म्हणजे 32% ही कंपनी वरच्या आपल्या हाय लेवलपासून खाली आपल्याला मिळत आहे. सध्या 505वर ट्रेड करत आहे आणि 500चा सपोर्ट ती वारंवार घेत आहे. तुम्ही इथं बघू शकता, हा जो रेजिस्टन्स होता 500चा, तोच इथं सपोर्ट म्हणून इथं तोच रेजिस्टन्स तिला फेस करावा लागत आहे आणि हाच वारंवार इथं सपोर्ट म्हणून तिनं घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. 500चा ह्याच्यानंतरचा नेक्स्ट सपोर्ट तिचा 500चाच आहे आणि वर 505वरच ती ट्रेड करत आहे. त्यामुळे एकदम सपोर्टर आहे असं म्हणायला हरकत नाही. कंपनी चांगली आहे, चांगला पैसाही बनवून देऊ शकते. त्याच्यानंतर बेस्ट ॲग्रो लाईफ, ॲग्रोकेमिकल क्षेत्रातली ही चांगली कंपनी आहे. आतापर्यंत हिनं भरपूर पैसा गुंतवणूकदाराला बनवून दिला आहे. 621 वर ही सध्या ट्रेड करत आहे. मार्केट कॅप 1400 करोडचा आहे फक्त. स्टॉकचा पी 8 आहे, म्हणजे पी खूप कमी आहे. ROC 34.4, ROC चांगला आहे. ROE बघा 44.8, म्हणजे ROC व ROE हे दोन्हीही कंपनीचे जबरदस्त पाहायला मिळत आहेत आणि फेस व्हॅल्यू 10 आहे. प्रॉफिट ग्रोथही -28 आपल्याला पाहायला मिळते, कारण सध्या कंपनीचे केमिकल क्षेत्रातल्या बऱ्याच कंपनीचे प्रॉफिट हे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रमोटर होल्डिंग 50ची आहे, म्हणजे प्रमोटर होल्डिंगसुद्धा चांगली आहे. EPS वाढलेले आहेत, पण मागचे 2-3 क्वार्टर आपल्याला बघू शकता, हे 3 क्वार्टर आपल्याला प्रॉफिट कमी झाल्यामुळं EPSही कमी झालेले पाहायला मिळतात. पण मिडियन पीच्या खाली कंपनी गेलेली, इथं हा जो मिडियन पी आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे. तर ही एक चांगली संधी ह्या कंपनीमध्ये आहे पैसे गुंतवण्यासाठी. सेल्स जर बघितले तर 2017 पासूनचे सेल्स आहेत 127, 151, 905, 1211, 1700 आणि आता 1900, हे 3 क्वार्टरचे आहेत. म्हणजे सेल्स कंटिन्यू वाढलेले पाहायला मिळत आहेत. आणि नेट प्रॉफिट -0, 0, 37, 105, 192, 170, म्हणजे प्रॉफिटही वाढलेले आहेत, सेल्सही सुद्धा वाढलेले आहेत, पण स्टॉक चाललेला नाही. म्हणजे ही चांगली गोष्ट ह्या कंपनीमध्ये पाहायला मिळते की स्टॉक चालला नाही म्हणजे तो डिस्काउंटवर मिळते. इथं बघू शकता -39% एका वर्षामध्ये. आणि त्याच्यामुळं काय झालं, हा -39% झाल्यामुळं हे सुद्धा आपल्याला कमी झालेले पाहायला मिळत आहेत. नाही तर हे चित्र वेगळं असतं. हे जर +39 असतं तर वरचं चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालेलं असतं. बॅलन्स शीट ह्याचं बघायचं राहिलं, रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व बघू शकता 682 करोडचं रिझर्व आहे. तुम्ही इथं बघा रिझर्व आहे 682 करोड. कर्ज जर पाहिलं
तर 595 करोडचं कर्ज आहे. रिझर्व्हपेक्षा कर्ज कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि वरून पाहिलं तर डिस्काउंट किती आहे, तर डिस्काउंट 65% डिस्काउंट आपल्याला इथं वरून पाहायला मिळते. सध्या कंपनी 622 वर ट्रेड करत आहे. खालचा सपोर्ट तिचा 600चा आहे. हा जो सपोर्ट ती घेणार आहे ती 600चा आहे. त्यामुळं 600 पासून ती जास्त वर नाही. लॉंग टर्मसाठी 10-20 रुपयाचा काही फरक पडत नाही. तर ह्या कंपनीमध्ये पैसा गुंतवला तर भविष्यामध्ये चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते. मित्रांनो, व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे. कोणताही कॉल किंवा टिप्स नाही. चांगल्या कंपन्या आहेत, तुम्ही अभ्यास करा या कंपन्यावर. जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर वरून डिस्काउंट आहे, तुम्ही त्याच्या अजून ॲड करू शकता. तर दर महिन्याला अशा थोड्या थोड्या कंपन्या खाली जर मिळत असतील चांगल्या कंपन्या, तर आपण पोर्टफोलिओमध्ये ॲड केल्या तर भविष्यामध्ये आपले चांगले पैसे बनवू शकतात. व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवला आहे, अभ्यास करा. चांगल्या वाटल्या तर खरेदी करू शकता. आणि व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.